नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळं कुठल्याही स्टॉक बद्दल अनालिसिस करू शकलो नाही. तर ह्या आठवड्यामध्ये एक जबरदस्त पॉवरफुल स्टॉक बद्दल आपण आता अनालिसिस करणार आहोत आणि त्या स्टॉक मध्ये एक जबरदस्त पॅटर्न बनलेले आहे आणि जेव्हा तो पॅटर्न बनतोय त्यावेळी 90% चान्सेस असते की ते स्टॉक मल्टी बॅगर होऊ शकते. असला पॅटर्न आहे मित्रांनो तो. आणि तो पॅटर्न कोणता आहे त्या पॅटर्न बद्दल सुद्धा डिस्कशन करू. करत त्याच्या आधी आपण निफ्टी बद्दल अनालिसिस करून घेऊ, मग त्या स्टॉक बद्दल अनालिसिस करू. मित्रांनो, ह्या आठवड्यामध्ये आपल्याला कोणत्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. तर त्याच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या चॅनलचा लिंक शेअर करा आणि तसंच तुमच्या जे ओळखीचे असतात आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना टेक्निकल अनालिसिस फारसं त्यांना माहित नाहीये, तर ह्या चॅनलचा लिंक जरूर शेअर करा. माहित असेल तरी सुद्धा शेअर करा मित्रांनो, थोडंसं त्यांना पण एक मदतगार होईल. तर चला मित्रांनो, त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू. मित्रांनो, आपण ह्या आठवड्याचा स्टॉक अनालिसिस करायच्या आधी निफ्टीचा एकदा आपण अनालिसिस करून घेऊ. तर मी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ टाकू शकलो नाही मित्रांनो. म्हणजे कारण मी आउट ऑफ स्टेशन होतो, त्याच्यामुळं माझ्याकडे ॲक्सेस काही नव्हतं, म्हणून मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे. तर तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. म्हणजे जेवढ्या मागच्या आठवड्यामध्ये मार्केट अप झालेलं होतं तिथनं पुढं थोडंसं मार्केट आता करेक्शन आलेलं आहे ह्या वीकमध्ये. तर जसं तुम्हाला सांगितलेलं होतं, आपण मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला इथं एक बॅरिश म्हणजे बुलिश कॅन्डल दिलेलं होतं, बुलिश अँगल फिन कॅन्डल बनलेलं होतं मित्रांनो. तर इथून कंप्लीट मार्केट असं वरती गेला, म्हणजे ऑलमोस्ट किती 24,500 ते मार्केट आता एकदम हायला जे गेलं होतं ऑलमोस्ट ते किती 24,900 पर्यंत मार्केट जाऊन तिथनं पुढं म्हणजे मार्केट एक 400 पॉईंट हाय गेल्यानंतर तिथनं पुढं थोडंसं आता करेक्शन आलेलं आहे. तर हा करेक्शन यायचं कारण का, म्हणजे ट्रम्प टॅरिफचा एक डिसिजन होणार आहे, त्याच्यामुळं मार्केटमध्ये एक पॅनिक सिच्युएशन झालेलं होतं, म्हणून मार्केटमध्ये इथं एक जबरदस्त आपल्याला बॅरिश अँगल फिन कॅन्डल झालेली आहे. आणि तसंच जरी बघितलं तर तुम्ही इव्हिनिंग स्टारसुद्धा म्हणू शकता याला, इव्हिनिंग स्टार. तर हा जो इव्हिनिंग स्टार बनतोय मित्रांनो, तिथनं पुढं मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर वाढायचं चान्सेस जास्त असते. तर आपल्याला आता सध्या काय करायचं आहे, तर मार्केट बघा इथून ऑलमोस्ट जे ही करेक्शन म्हणजे गॅप अप ओपन झालं होतं ते गॅप फिल करायला मार्केट येऊ शकते. तर तुम्हाला इथं एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून दाखवतो मित्रांनो. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला इथं जे 24,600च्या वर आसपास आपल्याला क्लोजिंग भेटलेलं होतं आणि इथून कंप्लीट आपल्याला एक गॅप अप ओपन झाला आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट तिथनं पुढं आता थोडंसं करेक्शन मोडमध्ये आलेलं आहे. तर हा जो मधलं आता जे ॲक्च्युली आपल्याला जे क्लोजिंग मिळालं आहे 24,870चा आणि हा जो गॅप फिलिंग आहे ते किती आता जे प्राईस आपल्याला दिसते ऑलमोस्ट 24,650च्या आसपास, 50 ते 70च्या आसपासच आहे. थोडंसं मी शॉडो पकडलं नसल्यामुळं हे म्हणजे जर आपण बघितलं तर हे डिफरंट आपल्याला किती दिसतोय, ऑलमोस्ट 200 पॉईंटचा आपल्याला डिफरंट वाटतोय. तर मार्केट हे 200 पॉईंट गॅप फिल करायला येऊ शकते मित्रांनो. जर गॅप फिल झाला आणि मार्केट परत इथून एकदा जर रिव्हर्स फिरला तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला एक पॅटर्न पण बनू शकतोय. त्या पॅटर्नला आपण काय म्हणू शकतो माहिती आहे काय, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. ते तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो ते कसं होते. तर बघा मार्केट इथनं असं खाली आला, खाली आल्यानंतर परत पुन्हा वर गेला, परत इथनं खाली आला, परत असं वर गेला, इथनं परत पुन्हा खाली जर आलं तर तिथून पुढं परत रिव्हर्स झालं तर इथं इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचं पॅटर्न डेलीमध्ये बनू शकते. ते कशामध्ये, निफ्टीमध्ये. तर ऑलमोस्ट इथं ह्या नेकलाईनला जर समजा इथे ब्रेकआउट मिळालं तर ऑलमोस्ट जे लाईफ टाईम हाय होतं ते 26,000च्या वरती मार्केट निफ्टी जाऊ शकते असं वाटते मित्रांनो. आपण काय करतो, फक्त प्राईस ॲक्शनच्या द्वारे ॲनालिसिस करतो आणि आपण एक डायरेक्शन फॉलो करतो. तर ह्या वीकमध्ये जे येणार आहे त्या स्टॉकबद्दल एकदा आपण ॲनालिसिस करू. खरं आपल्याला इम्पॉर्टंट आता सपोर्ट काही राहील तर तुम्हाला सांगतो 24,600चा एक सपोर्ट राहील आपल्याला आणि दुसरा इम्पॉर्टंट सायकॉलॉजी लेवल जर बघितलं तर 24,500चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला होऊ शकतोय. जर ह्याला ब्रेक केला तर जो आपला लाईफ टाईम जे हायचा होता म्हणजे मार्केट कंप्लीट येतं एक बॅरिश
चॅनल बनलेलं होतं आणि ह्या बेरीज चॅनलनंतर आपल्याला ब्रेकआउट मिळालेलं होतं. त्याच्यामुळं ह्या बेरीज चॅनलनंतरनं बेरीज चॅनलचा जो लो आहे ते किती ऑलमोस्ट 24,500च्या आसपासच आहे मित्रांनो. तर ह्या रेंजमध्येच आहे आणि याच्या खाली जरी गेला का नाही मार्केट तर आपल्याला कंप्लीट तिथून पुढं मार्केट खाली जाऊ शकतं. बेरीज चॅनलचा जो लो आहे ते 24,400 आहे. याच्या खाली जर ब्रेक झालं तर आपल्याला 24,000चा टार्गेट आपल्याला दिसू शकते निफ्टीमध्ये. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या वीकमध्ये एक स्ट्रॉंग स्टॉक आपल्याला ब्रेकआउट दिलेला आहे आणि ह्या स्टॉकबद्दल आपण आधीसुद्धा म्हणजे ॲनालिसिस केलेलं होतं. तर ते स्टॉक कोणता आपण एकदा ॲनालिसिस करू. तर त्या स्टॉकचं नाव आहे JM फायनान्शियल लिमिटेड. हा स्टॉक खूप छान आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये एक पॅटर्न पण बनलेलं आहे. हे पॅटर्न सध्या मी आता डिलीट करतो, म्हणजे कसं तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो ते कसं बनलं आहे. ओके, तर वीकली कॅन्डलच्या ऐवजी आपण काय करू, मंथली कॅन्डल घेऊ. तर मंथली कॅन्डलच्या हिशोबाने जर बघितलं तर आपल्याला असं जर बघितलं तर तुम्हाला काही दिसत नाही मित्रांनो. मी ड्रॉ करून दाखवतो, मग तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये एक जबरदस्त पॅटर्न बनलेला आहे. तर सध्या काय करतो, वीकली कॅन्डल घेतो. वीकली कॅन्डलच्या हिशोबानं आपण ह्या स्टॉकमध्ये ॲनालिसिस केलेलं होतं आणि ते ॲनालिसिस कसं केलेलं होतं ते पण आता मी दाखवतो बघा. तर इथं कंप्लीट एक असं एक डाऊन ट्रेंड चॅनल चाललेलं होतं आणि ह्या डाऊन ट्रेंड चॅनलनंतरनं मार्केट इथं एक एक्झाम्पल इथं एक बॉटम बनलेलं होतं मित्रांनो. एक जर तुम्ही छोटासा जर विचार केला तर एक इथं इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला आहे. हे असं करत का नाही, हा एक इन्व्हर्टेड पॅटर्न शोल्डर बनलेलं होतं आणि ह्या रेंजमध्ये ब्रेकआउट झाल्यानंतर आपण इथं ह्या स्टॉकला बाय केलं होतं आणि त्या बाईंगची प्राईस किती होती माहिती आहे का, ऑलमोस्ट 110 ह्या रेंजमध्ये होतं आणि आपलं जर पहिला टार्गेट राहील ते किती 180चा राहील असं आपण ॲनालिसिस केलेलं होतं. तर ह्या ॲनालिसिसच्या प्रमाणे टार्गेट आपला हिट झालं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हा स्टॉक बाईंगमध्ये आलेला आहे. ते कसं आले ते तुम्हाला दाखवतो बघा. तर हे बघा, मंथली कॅन्डलच्या हिशोबाने जर बघितलं तर ह्या स्टॉकमध्ये आपल्याला असं एक जबरदस्त एक पॅटर्न बनलेला आहे. ते पॅटर्न आता तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो कशा पद्धतीनं झालेलं आहे बघा. तर पहिला काय करतो मित्रांनो, एक ट्रेंड लाईन घेतो. ह्या ट्रेंड लाईननं असं जर केला का नाही ठेवलं तर इथं आपल्याला ह्या रेंजमध्ये वीकलीच्या हिशोबानं इथं ब्रेकआउट दिसते. तेच तुम्ही जर समजा इथं मंथली जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला तिथं ब्रेकआउट दिसते. हे एकच मिनटं, हे बघा इथं तुम्हाला ब्रेकआउट दिसतो आहे मंथलीच्या हिशोबानं. तर वीकली केलं तर वीकलीच्या हिशोबानं पण सुद्धा तुम्हाला इथं बघा किती जबरदस्त छानपैकी इथं ब्रेकआउट दिसते बघा. तर ह्या हिशोबानं आपण इथं ह्या स्टॉकला ॲनालिसिस करून आता ह्या वीकमध्ये घेऊ शकतो आहे असं तुम्हाला मी आता दाखवतो आहे. तर कुठल्याही चार्टमध्ये तुम्हाला मी ॲनालिसिस करून जे दाखवतो आहे मित्रांनो, हे फक्त माझा अनुभव तुम्हाला मी शेअर करतो आहे आणि मी तुम्हाला कसलाही गायडन्स वगैरे देत नाही आहे मित्रांनो, टिप्स देत नाही आहे. गायडन्स आणि टिप देण्यासाठी मी सेबी रजिस्टर्ड नाही मित्रांनो. त्याच्यामुळं फक्त माझा अनुभव तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आहे आणि जर मी ह्या चॅनलमध्ये जे काय सांगतो आहे तुम्ही ॲनालिसिस करून घ्या आणि तुम्हाला योग्य वाटत असेल तरच बाय करा मित्रांनो. अदरवाईज तुम्ही जर बाय केलं तर प्रॉफिट असो किंवा लॉस असो तुम्ही स्वतः जबाबदार असणार. तर ह्या हिशोबानं जर बघितलं तर तुम्हाला बघा आता वीकली कॅन्डल झाले आहे हे. तर मी आता काय करतो, JM फायनान्शियलचं मंथली कॅन्डल आता मी ओपन केलेलं आहे मित्रांनो बघा. तर ह्या हिशोबानं जर बघितलं इथं ह्या ट्रेंड लाईनला आपल्याला ब्रेकआउट दिसतो आहे. तर ट्रेंड लाईनच्या वेळी जे पॅटर्न जे काय बनलं हे तुम्हाला मी ते पॅटर्नच ड्रॉ करून दाखवतो बघा. हे आर्क म्हणून एक आयकॉन आहे. इथं जे लाईफ टाईम हाय आहे याच्यावरती मी इथं क्लिक करतो आणि तसंच इथं जे हाय आहे ह्याच्यावरती सुद्धा मी आता क्लिक करतो आहे आणि हे बघा तुम्ही एक सोप्या पद्धतीनं तुम्ही विचार केला तर ह्याला एक म्हणू शकतो आपण राउंडिंग बॉटम. त्यानंतरनं याच्यामध्ये आणखीन एक हे झालेलं आहे छोटंसं राईट. आता बघा आता कळालं असेल ह्या पॅटर्नला आपण काय म्हणतो.
तर ह्या पॅटर्नचं नाव आहे मित्रांनो कप अँड हँडल. ते कप अँड हँडल पॅटर्न तुम्हाला मी आता ॲक्च्युली ड्रॉ करून दाखवतोय, त्याच पद्धतीनं झालेलं आहे. तर बघा, हे बघा इथं ही जे पॉईंट आहे ही लाईफ टाईम हाय आहे. असं करून इथं एक हाय बनला होता, तिथनं पुढं पुन्हा करेक्शन आलं, परत इथं ब्रेकआउट मिळाला. तर हे बघा कपसारखा तयार झाला का नाही बघा मित्रांनो. असंच सेम टू सेम हा पॅटर्न तयार झालेला आहे. ह्या पॅटर्नला आपण म्हणतोय कप अँड हँडल. तर ऑलमोस्ट आपल्याला एकदम ह्या प्राईजमध्ये म्हणजे ब्रेकआउट मिळालेला आहे आणि ते कुठल्या म्हणजे वीकलीच्या हिशोबानं आपल्याला क्लोजिंग भेटलेलं आहे मित्रांनो. बघा वीकलीच्या हिशोबानं. तर वीकलीच्या हिशोबानं जर बघितलं तर आपल्याला जर समजा स्टॉपला जर ठेवायचं असेल तर इथं जो लो आहे ते किती ऑलमोस्ट 149.90 आहे. तर ह्याच्या खाली जर समजा विकलीच्या हिशोबानं आपल्याला ब्रेकडाऊन जर मिळालं, क्लोजिंग जर मिळालं तर आपण एक्झिट व्हायचं आहे. तर ह्या स्टॉकमध्ये आता आपल्याला बाईंग करण्यासाठी परत ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे. ह्या ऑपॉर्च्युनिटीला आपल्याला मिस करायचं नाही आहे. जेव्हा कप अँड हँडलचा जो आपल्याला पॅटर्न जर भेटलेला असते मित्रांनो, जेव्हा हे ब्रेकआउट देते त्यावेळी टार्गेट व्हायचं चान्सेस 90% असते. त्याच्यामुळं ह्या स्टॉकला आपण अवॉइड करायचं नाही आहे. ही माझ्या ॲनालिसिसप्रमाणे मी तुम्हाला सांगतो आहे. तुम्हाला पण खात्री पटत असेल तर तुम्ही नक्की ॲनालिसिस करा, मग बाय करा. तर ह्या हिशोबानं आता आपल्याला ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. तर टार्गेट जे काही राहील तुम्हाला सांगतो बघा. जे ही प्राईस रेंज घेतो आहे, प्राईस रेंज घेतल्यानंतरनं आपलं इथं जे लो प्राईस दिसते आणि ही पण लो प्राईस दिसते, तर मी ह्या दोन्हीच्या सेंटरला जे घेतो आणि इथून आपण हा असं ड्रॉ केला तर इथं जे आपल्याला हाय दिसतोय म्हणजे ह्या दोन्ही सेंट्रल, म्हणजे सेंट्रल का घ्यायचं, इथं जर बघितलं तर लो आहे आणि इथं जर बघितलं तर हाय आहे. तर ह्या दोन्हीचं जे ॲव्हरेज आहे आपल्याला इथं दिसते. तर ह्याच ब्रेकआउट पॉईंटला आपण असंच हा जो घ्यायचं आणि इथं ब्रेकआउट पॉईंटला आपण ड्रॉ करून सोडायचं. आणि ड्रॉ करून सोडल्यानंतर जे इथं आपल्याला दिसते ती प्राईस आपण काय करायचं, इथं एक हॉरिझॉन्टल लाईन घ्यायचं आणि त्या लाईनला ॲक्च्युली त्याच्यावरती ठेवायचं आणि असं ड्रॉ करून टाकायचं. तर सिम्पल आपल्याला टार्गेट मिळतो आहे. हे सगळं हे हाय किती आहे आणि हा डिपचा लो किती आहे ही कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही तुम्हाला. तर हे सोप्या पद्धतीनं आपण टार्गेट काढू शकतो. तर ह्या हिशोबानं जर बघितलं तर आपला जो टार्गेट राहील JM फायनान्शियल लिमिटेडचा 290 आणि बाईंग प्राईस जे राहील ते किती 190. समजा त्याच्यामध्ये जर करेक्शन जरी आलं तरी तुम्ही 170पर्यंत JM फायनान्शियलमध्ये खरेदी करू शकताय. आणि स्टॉप लॉस जे लावायचं आहे, स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावा मित्रांनो. ते किती 149.90चा हा वीकली क्लोजिंग बेसिसप्रमाणे क्लोजिंग जर लावला तर आपल्याला ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस म्हणजे लॉस कमी करायचं आपला हा एक टेक्निकल ॲनालिसिस आहे. ह्या पद्धतीनं आपण ॲनालिसिस करायचं आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, त्या स्टॉकबद्दल आता ॲनालिसिस करून झालेले आहे. तसंच पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.